नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी 6 ऑगस्टची सर्वात महत्त्वाची माहिती. बघा, सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व माता भगिनींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज. सर्वांना 500 रुपये बोनस. बघा, सर्वांना 500 रुपये बोनस. 500 रुपये बोनसच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 500 रुपये जे काही बोनस आहे ते तुम्हाला भेटणार आहे का, त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे पाहू शकता. बघा, रक्षाबंधन मोठी भेट. आता रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला सरकार काही मोठी भेट देत आहे का? जो काय हप्ता आहे त्या हप्त्याच्या व्यतिरिक्त काही मोठी भेट जी आहे ती रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना दिलं जातं आहे का, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, तर बघा, रक्षाबंधनाच्या निमित्ताने सरकार काही मोठी भेट देणार आहे का, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती. सर्वात महत्त्वाची माहिती त्याच्या पुढे बघा, सर्वांनी KYC करावी. बघा, KYC जी आहे ती तुम्हाला करायचीच आहे. KYCच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्या अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका, पटापट लाईक करून टाका. बरं, एक लाईक करून टाका सर्वांनी, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत, सगळं काही तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगणार आहे. त्याच्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये लगेच समजून घेणार आहोत. त्याच्यासाठी लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण अपडेट समजून घेऊया. तर बघा, संपूर्ण महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहेत. पाहू शकता. बघा, लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहतो. बघा, जुलैचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता लांबणीवर. बघा, ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार? लाडकी बहीण योजना खूप जास्त चर्चेत आलेली आहे. पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे. बघा, खूप जास्त चर्चेत आहे. जर आपण पाहिलं तर नेहमी चर्चेत असणारी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. कारण का चर्चेत असते? महाराष्ट्रातील सर्वात जास्त योजना म्हणजे सर्वात जास्त लाभार्थी असणारी योजना आहे. सर्वात जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ घेतात. सर्वात फेमस योजना आहे, लोकप्रिय योजना आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. कुठल्याही लाडक्या बहिणींना तुम्ही विचारलं, कुठल्याही माता भगिनींना लाडक्या बहिणींना विचारलं तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आम्ही लाभ घेतो हेच उत्तर त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बघा, जुलै हप्त्याचे पैसे ऑगस्टमध्ये दिले जाणार आहेत. 9 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महिलांना हे पैसे दिले जाणार आहेत. लक्षात घ्या, रक्षाबंधनाच्या अगोदर म्हणजेच आदल्या दिवशी तुम्हाला पैसे जे ते या ठिकाणी येणार आहेत. म्हणजेच काय, तर 8 ऑगस्टला. बघा, 8 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच तुम्हाला पैसे जे ते पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. 8 ऑगस्टलाच तुम्हाला पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. पण त्या दिवशी बघा, आता यामध्ये आपण जर पाहिलं तर संख्या किती आहे? 2 कोटीपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. 2 कोटीपेक्षा जास्त महिला. त्याच्यामुळे पैसे जे ते कशा पद्धतीने येणार आहेत? 8 ऑगस्टला बाकीच्या महिलांना, काही महिलांना 9 ऑगस्टला आणि काही महिलांना त्याच्या पुढच्या दिवशी. अशा पद्धतीने हे जे काही पैसे ते जमा केले जाणार. त्याच्यासाठी 2 ते 3 दिवस आरामशीर लागत असतात, कारण 2 कोटी महिला आहेत. 2 कोटीपेक्षा जास्तच महिलांना लाभ द्यायचा आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेत जुलैच्या हप्त्याची तारीख तर समोर आलेलीच आहे. मात्र ऑगस्टचा हप्ता कधी येणार असा प्रश्न पण विचारला जात आहे. बघा, ऑगस्टचा हप्ता कधी येणार असा पण प्रश्न या ठिकाणी विचारला जातो आहे. आता जर आपण पाहिलं, जुलैचा हप्ता दिला जाणार आहे म्हणजेच 1500 रुपयेच तुम्हाला दिले जाणार आहेत. भरपूर महिलांना 1500 रुपये प्लस 1500 रुपये पाहिजेत, म्हणजेच 3000 रुपये पाहिजेत. कोणकोणत्या महिलांना वाटतंय? रक्षाबंधन आहे, भाऊ बहिणीचा सण आहे, त्याच्यासाठी लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिलं पाहिजे. असं कोणकोणत्या महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना वाटतंय? ज्यांना वाटते 3000 रुपयेच मिळाले पाहिजे, 3000 रुपये दिले पाहिजेत रक्षाबंधनाच्या निमित्ताने, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. सर्व लाडक्या बहिणींनी लिहून पाठवा. बघा, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतोय. बघा, 1500 रुपये तुम्हाला येणारच आहे, त्याच्याबद्दल अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे, मी सगळं काही आपल्या चॅनलवर खरीच माहिती देत असतो आणि नेहमीच सांगितलेले सगळी माहिती खरीच देणार आहे, कुठली खोटी माहिती देत नाही आणि देणारही नाही आहे. प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्याच्यावर सर्वात अगोदर माहिती मिळते आणि खरी माहिती मिळते. तुमच्या फायद्याचीच माहिती मी आपल्या चॅनलवर देत असतो. ही जी काही माहिती ही तुमच्या फायद्यासाठी, ही माहिती माझ्यासाठी नाही आहे. ठीक आहे, तर 3000 रुपये ज्यांना हवे, ज्यांना वाटते 3000 रुपये सरकारने दिले पाहिजे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. पुढे बघा, आता
9 ऑगस्टला येणार जुलैचा हप्ता. जुलैचा हप्ता जो आहे तो 9 ऑगस्टला येणार आहे. ऑगस्टचा हप्ता कधी येऊ शकतो त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती बघा. जुलैचा हप्ता जो आहे तो 9 तारखेला येणार आहे, परंतु ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे. ऑगस्टचा हप्ता कदाचित महिन्याअखेरीस येऊ शकतो. बघा, ऑगस्टचा जो हप्ता आहे तो महिन्याच्या अखेरीसपर्यंत येऊ शकतो अशी शक्यता आहे. ठीक आहे, परंतु अजूनपर्यंत तशा पद्धतीची कुठलीही कन्फर्मेशन जे आहे ते आलेली नाही आहे. ऑफिशियल माहिती अजून तशा पद्धतीची आलेली नाही आहे. ऑगस्टच्या शेवटीच हप्ता येईल अशा पद्धतीची ऑफिशियल माहिती अजून आलेली नाही आहे, परंतु येण्याचे चान्सेस जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचे काय कारण आहेत मी तुम्हाला दुसऱ्या एका कुठल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काय कारणं आहेत जेणेकरून ऑगस्टच्या अखेरीस हप्ता तुमचा पुन्हा येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे ज्या महिलांना वाटतंय रक्षाबंधनाच्या निमित्ताने 3,000 आले पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा, बोनसच्या संदर्भात. बघा, रक्षाबंधनाच्या बोनसच्या संदर्भात आता ही बोनस काय आहे, कशा पद्धतीने कुठे दिलं जातं आहे, काय महत्त्वाची माहिती आहे ते पण आपण पाहणार आहोत. बोनस वाटप होतं आहे का? हो, बोनस वाटप होत आहे. लाडक्या बहिणींना बोनस दिलं जात आहे. आता ही कोणत्या लाडक्या बहिणींना दिलं जातं आहे, कुठल्या ठिकाणी हे बोनस वाटप होतं आहे ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो संपूर्ण माहिती महत्त्वाचीच असते. लाडक्या बहिणींनी शेवटपर्यंत माहिती पाहिजे. बघा, बोनस वाटप होतं आहे, कुठे वाटप होतं आहे ते मी तुम्हाला लगेच दाखवतो. तर बघा, पुढची महत्त्वाची अपडेट तुमच्यासमोर पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजना, मध्य प्रदेशातील रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना आणखी ओवाळणी मिळणार आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोमवारी जाहीर केले की यावेळी लाडक्या बहिणींना 27व्या जो काही नेहमीचा हप्ता आहे 27वा हप्ता या हप्त्याच्या 1,250 रुपये म्हणजे 1,250 रुपयांच्या सह अतिरिक्त 250 रुपयांचा बोनस जो आहे तो दिला जाणार आहे. म्हणजेच बघा, 1,250 रुपये त्यांचा जो हप्ता आहे नेहमीचा हप्ता 1,250 रुपयांचा आहे आणि ह्या हप्त्याच्या सह 250 रुपयांचा अतिरिक्त बोनस त्यांना मिळणार आहे. म्हणजेच काय तर 1,500 रुपये त्यांना त्या ठिकाणी जमा होणार आहे सर्व लाडक्या बहिणींना मध्य प्रदेश राज्यामध्ये. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा जो काही बोनस आहे तो आपल्या राज्यात पण दिला पाहिजे का? तुम्हाला काय वाटते, महाराष्ट्रात पण कमीत कमी 500 रुपयांचा बोनस सर्व लाडक्या बहिणींना मिळाला पाहिजे का? म्हणजेच बघा, 1,500 रुपये होतील प्लस 500 रुपये असे 2,000 रुपये तुम्हाला मिळतील. कोणत्या महिलांना वाटते 500 रुपयांचा बोनस आम्हाला मिळाला पाहिजे किंवा 3,000 रुपयेच थेट आम्हाला दिले पाहिजे, असं ज्या महिलांना वाटतंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचे. आता पुढची महत्त्वाची अपडेट आहे बघा, KYCच्या संदर्भात. KYC सुद्धा करणं गरजेचंच आहे. जर तुम्हाला याच्यानंतरचे जे काही हप्ते तुम्हाला वाटप होणार आहे त्याच्या संदर्भाचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. आता ही KYC कसं करायचं आहे, कुठे होणार आहे ते पण मी तुम्हाला लगेच दाखवतो, म्हणजे समजून सगळं काही सांगतो, म्हणजेच तुम्हाला समजून जाईल अतिशय सोप्या व गावरानी भाषेत. तर बघा, पुढची महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईट आहेत. ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता. म्हणजेच काय तर KYC प्रक्रिया तुम्हाला करायची आहे. लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी जेवढ्या महिला लाभार्थी आहेत, पात्र आहेत, ज्या महिला लाभ घेत आहेत त्या महिलांना ही KYC करणं गरजेचं आहे. आता ही KYC कधी करायची आहे तर बघा, अजून सुरू झालेली नाही आहे, परंतु ही KYC करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला KYC करावी लागेल. आता बँकेत तुम्ही KYC केली असेल ती KYC वेगळी. बघा, सर्व लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, मी काय सांगतोय अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठीच. बघा, तुम्हालाच पैसे मिळतात, तुमच्यासाठीच महत्त्वाची माहिती आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला पैसे घ्यायचे असतील, याच्यानंतरचे जे काही पैसे त्याच्यानंतरचा जो काही हप्ता आहे, लाभ आहे तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला KYC करणं गरजेचंच आहे. KYC करण्यासाठी काय करायचं आहे, अजून सुरू झालेलं नाही आहे, पण ज्यावेळेस सुरू होईल त्याची माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे. त्याचा स्पेशल लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवणार आहे KYC कशी करायची, म्हणजे जेणेकरून माझ्या सर्व जेवढ्या लाडक्या बहिणी माझ्या व्हिडिओ पाहतात त्या सर्व महिला भगिनींना त्याची माहिती पोहोचली पाहिजे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, तरच तुम्हाला तो व्हिडिओ पण मिळेल KYC कशी करायची. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.